परमेश्वराची उपस्थिती करतो. आपण गीत गाऊया. गीत क्रमांक 248. कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा, निस्ताद्वारे मिळे तुला विसावा. गीत क्रमांक 248. कष्टी श्रमी भागलेल्या दीन शेवटचा शब्द लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 44 ते 49 ही वचने. मंडळी कृपया बसावे. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय 44 ते 49 ही वचने. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. वधस्तंभावरील 7वा आणि शेवटचा शब्द. हे 7 शब्द हे मेघधनुष्यासारखे आहेत. सप्तरंगी मेघधनुष्य पूर्णत्व. आणि त्या 7 रंगांमध्ये देवाने त्याचा करार लपवला. या 7 शब्दांमध्ये ख्रिस्ताने त्याची योजना पूर्ण केली. आणि या ठिकाणी तो म्हणतो की हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवितो. पहिल्या शब्दाची सुरुवात झाली होती माझ्या बाबा. शेवटच्या शब्दाची सुरुवात आहे माझ्या बाबा. आणि या वाक्यामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघेही सामावलेले आहेत. बापा, मी, स्वतः पुत्र, आपला आत्मा, पिता, पुत्र, पवित्र तुझ्या हाती सोपवून देत आहे. आता ख्रिस्त सोपवून देत आहे. फ्रॉम सफरिंग ही इज गोइंग इनटू ऑफरिंग. Till now he was suffering, and from this moment he is offering. आणि त्याने तुम्हाला ऑफर केलेलं जीवन सुद्धा स्वीकार. त्या ऑफरिंगचा आनंद घ्या. प्राण देणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे त्याला मरण आलं. 1 पेत्र 5वा अध्याय 4 वचन. जोपर्यंत तुम्ही देवाच्या समक्षेत आहात तोपर्यंत बहुतांची परिस्थिती काहीही असू द्या, कशीही असू द्या, छळ, अपमान, तहान, हे काही जरी असलं, प्रतिकूल जरी असलं, तरी तुम्ही आढळ आणि निश्चिंत राहू शकता. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी सर्व काही केलेलं आहे. येशू आता 6 तास झालेले आहेत वधस्तंभावर खेळलेला असल्यापासून. आणि तो वधस्तंभाशी जितका पक्का खेळलेला होता ना, त्याच्यापेक्षा जास्त पक्का तो त्याच्या पित्याशी खेळलेला होता. He was more strongly nailed to his father rather than on the cross. तिथं तो पक्का खेळलेला. मी वधस्तंभाशी खेळलेला आहे का? जर खेळलेला असेल तर मला तो अनुभव येईल. क्षमेची आणि जीवनाची किंमत त्याने पूर्ण दिलेली आहे. पातक्यांच्या जीवाच्या ऐवजी तो त्याचा जीव आता अर्पण करत आहे. स्तोत्र 22 जे आहे ना,
हे वधस्तंभावरील मरणाचं तंतोतंत चित्र आहे. ही भविष्यवाणी हे 22वं स्तोत्र दाविदाने केली. दावीद येशू ख्रिस्ताच्या आधी 1000 वर्ष. वधस्तंभ ही रोमी लोकांची पद्धती होती. बाकी कोणी वधस्तंभावर देत नाही. दाविदाला रोमचं राज्यही माहित नव्हतं, परंतु भविष्यवाणी झाली. दावीद ख्रिस्ताच्या आधी 1000 वर्ष हे लिहून काढलं. माझं ख्रिस्तातर्फे स्वर्गात जाण्याच्या आधी सगळं ठरलेलं. देवाने माझ्यासाठी सगळं पूर्ण केलं. त्याला धन्यवाद द्या. विशेष म्हणजे जो ख्रिस्त की यहुद्यांच्या रीतीप्रमाणे जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. तो शाप ख्रिस्ताने स्वतःवर घेतला. त्यांनी तो अनुभव घेतला आणि विश्वासात खात्रीने आशेमध्ये लोक जगावे म्हणून सगळी योजना पूर्ण केलेली. लोक मरताना सत्य किंवा त्यांची शेवटची इच्छा बोलतात आणि म्हणून फार काळजीपूर्वक त्याचे शेवटचे शब्द ऐकले जातात. हे शेवटचं वाक्य जे आहे ना मरणापूर्वीचं, हे काळजीपूर्वक आहे की प्रभू माझ्या बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. माझा आत्मा म्हटला नाही, आपला आत्मा, की देवा तू आणि मी एकच आहे. सोपवितो, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. याला मूळ बायबल मध्ये दॅट ओरिजिनल वर्ड सोपवणे याला जो शब्द आहे तो आहे पॅराइथेमी. पॅराइथेमी आणि पॅराइथेमी म्हणजे सुरक्षित ठिकाणी जमा करणं. जसं आपण बँक मध्ये सेफ डिपॉझिट 100% खात्री आहे की मी माझा आत्मा कुणाकडे सोपवित आहे. ही ठेव सुरक्षित राहणार आहे याची खात्री. येशूने त्याचा अनमोल ठेवा, त्याचा आत्मा त्या बापाच्या हाती सुरक्षित आणि खात्रीशीररित्या सोपवलेला आहे. योहानाचा 10वा अध्याय आणि 28वे वचन, माझा जीव माझ्यापासून कुणी घेऊ शकत नाही, तर मीच स्वतःहून तो सोपवून देतो. मीच स्वतःहून तो सोपवून देतो. आज तुम्हाला कोणी सांगू नये की तू तुझा जीव इकडे ख्रिस्ताच्या हाती सोपव. तुम्ही म्हणा होय मीच पूर्ण खात्रीने माझा जीव त्याच्या हाती सोपवून देणार. मला जगाने इतर कोणी सांगू नये. ही जाणीवपूर्वक कृती आहे. ही जाणून बुजून केलेली कृती आहे. मी जाणून बुजून निश्चयपूर्वक विजयाने माझा आत्मा देवाच्या हाती सोपवला पाहिजे. हे आम्हाला ख्रिस्त या ठिकाणी शिकवत आहे. कारण जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर आला, आपण पाहिलं यशाया म्हणतो त्याच्याकडे पाहावं असं रूप त्याच्या ठाई नव्हतं. सगळं सोडून आला होता, फक्त आत्मा घेऊन आला. अनमोल ठेव आहे आत्मा, जी आमच्या मध्ये दडलेली आहे आणि तो आत्मा आम्हाला देवाला द्यायचा आहे. बलिदानापेक्षा जी देवाची इच्छा आहे तीच येशूची इच्छा आहे. आज जी येशूची इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे का? येशूची इच्छा आहे की आत्मा प्रभूच्या हाती असावा. माझी इच्छा आहे का? माझा आत्मा इकडे तिकडे फिरफटतो, इकडे तिकडे त्याचं लक्ष जातं का? मी देवाशी केंद्रित आहे का? हे लक्षात घ्या. आणि
ख्रिस्ताचं हा काही खून नव्हता, हे बलिदान होतं, हे अर्पण होतं, हा आनंद होता. मी ज्यावेळेस माझा आत्मा देवाच्या हाती देतो त्यावेळेस तो आनंद असावा, बळजबरी नसावी. आनंदाने मी तो त्याच्याकडे देईन. हे वाक्य मरणानंतरची खात्री आहे. होप आफ्टर डेथ, की मरणानंतरही जीवन आहे, हे या वाक्याने मला दाखवून दिलेलं आहे. आता तो म्हणतो तुझ्या हाती. जरा गंमत पहा बायबल मध्ये, माझा आत्मा तुझ्या हाती सोडतो. हातांची कमाल पहा. मत्तई 20:18 त्याला याजकांच्या व शास्त्रांच्या हाती दिले. त्याला याजकांच्या व शास्त्रांच्या हाती दिले. त्याच्यानंतर दुसरा संदर्भ, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती दिला जात आहे. 26:45. त्याच्यानंतर मत्ते 26:50 त्यांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. पहा हात माणसांचे. त्यानंतर चौथा संदर्भ, पेत्र म्हणतो दुष्टाच्या हातांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारले. पेत्र 2:23. हातांनी त्याला फटके मारले, हातांनी त्याचे केस उपटले, हातांनी त्याला चपराका मारल्या, हातांनी त्याच्या डोक्यावर मस्तक ठेवला. हे सगळे हात आता बाजूला झालेत. आता परमेश्वराचा हात तो पाहत आहे. हे जे हात होते चपराका मारणारे, त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवणारे, त्याला वेदना देणारे, परीक्षण करा कुठेतरी माझा हा आकार होता, माझा पण हात तसा होता का? कारण पिलात हात धुवून मोकळा झाला, आम्हाला होता येणार नाही. प्रभू माझा हात तुझ्या हाती असावा आणि मी म्हणावं की माझा आत्मा मी तुझ्या हाती देत आहे. येशूने विश्वासाने त्याचा आत्मा बापाच्या हाती सोपवलेला आहे. हे अभिवचन होत. स्तोत्र 31:5 मध्ये की आपला आत्मा तुझ्या हाती हे सोपवून देतो. ही यहुदी लेकरांना शिकवलेली प्रार्थना होती. स्तोत्र 31 की माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. जे त्याने वाचलं ते तो जगला. आम्ही जे वाचतो, जे देवाचं वचन ऐकतो त्याप्रमाणे जगावं. या वचनांवर त्याचा अधिकार आहे हे त्याने बापा ही हाक मारून सिद्ध केले. आम्ही सुद्धा त्या देवपित्याला बापा म्हणून हाक मारावी. या वाक्यामध्ये देवाचं स्वामित्व आहे. या वाक्यामध्ये समर्पण आहे. या वाक्यामध्ये अभिवचने आहे. या वाक्यामध्ये विश्वास आहे, खात्री आहे. कारण स्वतः येशूच शब्द होता. म्हणून तो त्याचा आत्मा पित्याच्या हाती सोपवून दिला आणि तो म्हणतो मी स्वतःहून माझा प्राण देतो. योहान 10:8. मी स्वतःहून माझं जीवन देवाच्या हाती सोपवायचं आहे. येशूने मस्तक लववून प्राण सोडला असं म्हणतो. येशूने मस्तक लववून प्राण सोडला. फिर उसने अपनी गर्दन झुकाकर अपनी रूह खुदा के
हाथ में लिया, सर झुका, यीशु के दरबार में सर झुका देवापुढं समर्पित व्हा. मस्तक झुकवणं हे नम्रपणा. तू राजाने राज आहेस. पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून ठेवतो. माझं जीवन, माझी नेमणूक, माझा कालावधी हा ठरलेला आहे. त्या कालावधीमध्येच मी माझी सर्व कामं पूर्ण करायची. नंतर ती पूर्ण करता येणार. एकच जीवन आहे आणि ही शरणागती नाहीये की मी तुला शरण येतो. नाही, मी तुला समर्पित. मी तुला समर्पित. हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे समर्पण आज आपल्याकडून होणं देवाला अपेक्षित आहे. आम्ही प्रत्येक जण आमचा आत्मा त्याच्या हाती सोपवू. आम्ही प्रार्थना करू. देव पित्या, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललास. तुझी पूर्ण योजना, तुझं पूर्ण तारण, तुझ्या पुत्राने सिद्ध केलेलं पूर्णत्व की जे आम्हाला देव केलेलं आहे त्याबद्दल तुझे उपकार मानतो. देवापा, तुझ्या पुत्राप्रमाणेच आम्हीही खात्रीपूर्वक, विश्वासाने, आनंदाने आणि मान झुकवून आमचा आत्मा तुझ्या हाती द्यावा, ते सामर्थ्य आम्हाला दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन. 7 शब्दांवर सुंदरचं प्रवचन आपण ऐकलेलं आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न करतो, किती जण आशीर्वादित झाले? नवीन नवीन गोष्टी आज आपण ऐकलेल्या आहेत. पवित्र शास्त्र तेच आहे, वचन तेच आहे. प्रभू येशू ख्रिस्त 7 शब्द जे बोलला ते 2026 वर्षापासून तेच आहेत. परंतु देवाचं ज्ञान हे अगाध आहे, त्याची कृपा अगाध आहे आणि देव शब्दाद्वारे आमच्याशी बोलत असतो. आणि खूप सुंदर प्रकारे आम्ही 7 शब्दांवरचं विश्लेषण ऐकलेलं आहे. आणि म्हणून सर्व मान, महिमा, गौरव परमेश्वर देवबापाला देतो. बाळासाहेबांचे पुन्हा एक वेळ आभार मानतो. आणि तुम्ही जर घड्याळ पाहिलं असेल तर 10 मिनिटं अगोदरच हे 7 शब्द त्यांनी पूर्ण केलेले आहेत. अपूर्ण काहीच त्यांनी ठेवलं नाही. कारण त्यांनी मगाशी म्हणता म्हणलं, कदाचित पुढच्या वेळेस मला जर योग आला तर मी तुम्हाला या गोष्टी सांगेन. परंतु बाळासाहेबांना मी आताच सांगतो, ज्या ज्या वेळेस आम्ही तुम्हाला आमंत्रित करू, कृपा करून आमच्या छोट्या मंडळीचं आमंत्रण स्वीकारा आणि येऊन देवाच्या वचनाचं घोषणा तुम्ही आमच्या मंडळीमध्ये करा. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि उपासना संगीत गीत क्रमांक 137 हे गाऊया. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला ठोकरा. गीत क्रमांक 137. क्रूसास येशू टांगला,
पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी सामर्थ्यशाली नावात आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, 2026 वर्षापूर्वी आम्हा पातकी मानवांसाठी तुझ्या ईश्वरीय योजनेने प्रभुदेवा तू आपल्या सर्वस्वाचं बलिदान त्या क्रूस खांबावर केलं. तू सांडलेल्या त्या रक्ताच्या द्वारे प्रभुदेवा आम्हाला आमच्या पापांपासून क्षमा प्राप्त झाली आहे असा आमचा विश्वास आहे. आणि या विश्वासामध्ये टिकून राहण्यास आणि दृढ राहण्यास तू आमची आध्यात्मिक सहायता मदत कर. प्रभुदेवा, आज जी वचने आम्ही तुझ्या दासाकरवी ऐकलेली आहे, आमचा विश्वास आहे ही तुझ्या स्वर्गीय भांडारातून आमच्यासाठी पाठवलेली आहे आणि ह्या विश्वासामध्ये आम्ही ती ग्रहण केलेली आहे. त्या विश्वासात टिकून राहत असताना शैतान प्रभुदेवा आमच्यावर हल्ला करणार हे आम्हाला माहित आहे, परंतु या शैतानाच्या हल्ल्यांना तुझ्या पवित्र वचनाच्या शस्त्राद्वारे परतून लावण्यासाठी प्रभुदेवा तू आमचं विशेष पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य आणि मार्गदर्शन कर. या जगामध्ये आम्ही वाटचाल करत असताना तुला समर्पित असं जीवन जगून आम्हीही त्या शेवटच्या क्षणाला तुला म्हणावं की हे देवा, आम्ही आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. प्रभुदेवा, या जगामध्ये असंख्य अडखळणं आहेत, परंतु सहाय्य करणारा मार्गदर्शक परमेश्वर तूच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. प्रभुदेवा, येणाऱ्या दिवसामध्ये फेलोशिप चर्च मंडळीचा तू चालक, मालक, मार्गदर्शक असा हो. आमच्या मंडळीचं आध्यात्मिक जीवन उंचावण्यासाठी तुझी कृपा, दया, शांती तू आम्हाला लाव. हा 40 दिवसाचा उपवास समय तू आशीर्वादित केलास, त्याबद्दलही आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. येणाऱ्या रविवारी आम्ही पुनरुत्थानाचा सण मोठ्या आवेशाने आणि प्रभुदेवा तुला गौरव देत साजरा करावा, यासाठी आमच्या अंतःकरणाची तू तयारी कर. प्रार्थना करतो तुझे सेवक पास्टर सुनील रनवले, तसेच त्यांच्या बरोबर आलेले सहकारी मिस्टर संजय कांबळे यांचं येणं आमच्या मंडळीमध्ये तू आशीर्वादित केलं. तसंच प्रभुदेवा, आता थोड्या समयानंतर ते आमच्या मंडळीचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबाकडे परतत असताना त्यांचा परतीचा प्रवास सुरक्षित आशीर्वादित कर. जे वास्तव्य त्यांच्या बरोबर तू आम्हाला लाभू दिलेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एक वार तुझ्या योजनेने, तुझ्या वचनाच्या गौरवासाठी तुझ्या सेवेकरता एकत्रित येण्यास या दासांचं तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या फेलोशिप चर्च मंडळीचे प्रत्येक सभासद, लहान थोर बंधू भगिनी कुटुंबावर तुझा अनुग्रह असू दे. आणि हा आशीर्वाद घेऊन आम्ही जात असताना प्रभुदेवा तुझी सहभागिता पवित्र आत्म्यासह प्रत्येकाला लाभू दे, असे मी प्रार्थना. हा संपूर्ण भक्ती कार्यक्रम तू आशीर्वादित केला, तुझे मनापासून उपकार. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात प्रार्थना केली म्हणतो आहे. प्रभूची प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या सर्व काळ तुझीच आहे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो.
सुवंद्य देवा प्रभू तुम्हास असो. आपण शांतीने प्रीतीने आनंदाने प्रभू येशूची सेवा करण्यासाठी जाऊया. प्रभू येशूच्या नावामध्ये मंडळीने आपल्या जागेवर